हॅलो, नमस्कार सर. नमस्कार, नमस्कार. बोला ना. सर जसं की तुम्ही काल परवा सांगितलं होतं, की आता 30-31 जुलैपर्यंत काही पावसाला काही भागात सुट्टी राहील म्हणजे उघडीप अप्रिल आणि काल 1 ऑगस्ट रोजी पण बऱ्याच काही म्हणजे बऱ्याच काही भागात चांगला पाऊस झाला. तुम्ही सांगितलं होतं, की 1 ऑगस्टपासून चांगल्या प्रकारे पावसाचं आगमन डबल उर्वरित भागात होईल. तर काल 1 ऑगस्टपर्यंत रोजीच भरपूर भागात पडला. तर आज 2 पासून पुढील कसं राहील साहेब थोडक्यात आता कारण की शेतकऱ्यांना ज्यांच्या काही फवारण्या राहिल्या त्यांना फवारण्या करायच्या, खत टाकायचं वगैरे, वगैरे कामं. कसं आहे माहिती आहे का सर, आता मागील 3 दिवसामध्ये बघायला गेलं तर उन्हाची तीव्रता होती आणि काही ठिकाणी भाग बदलत मोजक्या ठिकाणी का होईना पण जोरदार सरींचा पाऊस झालाय. हो. मंठा असेल, काही भागामध्ये घनसावंगी असेल, काही ठिकाणी नदीला पण पाणी गेल्याचे प्रकार घडलेत. पाणीवाडी भाग असेल, जलद भाग असेल मंठ्यामध्ये अशा घटना घडल्यात. हो. हिंगोलीला सुद्धा काही ठिकाणी जोर चांगला वाढलाय. वाशिममध्ये सुद्धा काही ठिकाणी जोर वाढलाय. उष्णतेच्या लेवलमध्ये ही कंडिशन पाहायला मिळाली. हो, हो. शेतकऱ्यांना मागील 3 दिवसामध्ये फवारणीसाठी वातावरण सुद्धा पोषक मिळालंय. हो. आता उद्याची जी कंडिशन आहे महाराष्ट्रामध्ये, उत्तर महाराष्ट्रात विचार केला धुळे वगैरे भागामध्ये, तर झडीचं वातावरण राहण्याची शक्यता आहे. यामध्ये काही ठिकाणी रिमझिम पाऊस तर काही ठिकाणी हलक्या सरी देखील कोसळू शकतात. हो. उद्या दुपारच्या पेरला काही ठिकाणी ऊन आणि ढगांचा वातावरणाचा खेळ असणार आहे. ढगांची तीव्रता बघायला गेलं तर मागील 2 दिवसात तुलनेत जास्त राहणार आहे. एका प्रकारे सांगायचं झालं तर हा म्हणजे झडीचंच वातावरणाचा प्रकार आहे. हो. पण नांदेडमध्ये मोजक्या ठिकाणी, छत्रपती संभाजीनगर मोजक्या ठिकाणी, नगरमध्ये मोजक्या ठिकाणी सकाळच्या वेळेला सुद्धा ऊन पाहायला मिळेल. दुपारनंतरही तुरळक ठिकाणी ऊन पाहायला मिळेल. पण आता उन्हाची तीव्रता मागील 2-3 दिवसात जेवढी होती तेवढी ह्या 2-3 दिवस नाहीये. 2 ऑगस्ट आणि 3 ऑगस्ट ही सांगतोय. तर 2 ऑगस्टला नागपूर भागामध्ये जोर वाढणार आहे. पण नागपूरचा उत्तरेकडील भाग, गडचिरोली, चंद्रपूरमध्ये तुरळक ठिकाणी जोर वाढेल. तसेच नाशिक क्षेत्रामध्ये 2 तारखेला काही ठिकाणी हलक्या सरी प्रभाव पाडेल. धुळे, नंदुरबार भागामध्ये उद्या 2 ऑगस्टला जे सूर्यप्रकाश असतो तो बिलकुल कमी होणार आहे. हो. त्यानंतर 3 ऑगस्टचं चित्र थोडंसं वेगळं असणार आहे या तारखेच्या तुलनेमध्ये. 3 ऑगस्टला जे वातावरण बनणार आहे ते म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये जोर, कोकण किनारपट्टीमध्ये जोर वाढणार आहे. त्याचबरोबर धुळे, जळगाव परिसरात देखील जोर वाढेल. त्यानंतर दिवस मावळतीच्या पेरला वाशिममध्ये काही ठिकाणी, नागपूरमध्ये पण काही ठिकाणी कंडिशन असणार आहे. त्या तुलनेमध्ये मराठवाड्यामध्ये फक्त ढगाळ वातावरण आणि भाग बदलत जोरदार देखील पाऊस होऊ शकतो. तो 3 ऑगस्ट आहे. आणि ह्या दोन्ही तारखेच्या महत्वाच्या अपडेटमध्ये एक रविवारी येणारी 4 ऑगस्ट आहे. ही शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची तारीख आहे. हो. कारण की रविवारी काय घडणार आहे, नांदेड जिल्हा, सोलापूर जिल्हा, बीड जिल्हा, त्याचबरोबर जालना जिल्हा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, अहमदनगर, सांगली, सातारा या जिल्ह्यांना या काळामध्ये छत्रपती संभाजीनगर सुद्धा येतोय. या काळामध्ये दुपारी 2 वाजेपर्यंत 4 तारखेला सुद्धा फवारणीचे वगैरे काही कामे राहिलीच असतील या 2-3 दिवसामध्ये, ती या शेतकऱ्यांना करता येणार आहे. खतं वगैरे औषधांची म्हणजे कामं जी असतील ती देखील करता येणार आहे. पण याच 4 ऑगस्टला संध्याकाळच्या वेळेला दुपारनंतर कोणत्याही क्षणी वातावरणामध्ये गरमीची लेवल वाढल्यामुळे, टेम्परेचर अधिक झाल्यामुळे पाण्याच्या थेंबाची मोठी जाडी होणार आहे. आणि पैठणसारख्या ठिकाणी, जालन्याच्या काही ठिकाणी, सोलापूरच्या काही ठिकाणी आणि बुलढाण्याच्या काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. पण हा पाऊस भाग बदलत असल्यामुळे कोणत्या ठिकाणी घेईल याची गॅरंटी कमी आहे. पण नक्कीच सोलापूर, धाराशिव पट्ट्यामध्ये, नांदेड पट्ट्यामध्ये, परभणी पट्ट्यामध्ये, जालन्याच्या काही भागामध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा काही ठिकाणी आणि अहमदनगरमध्ये तुरळक ठिकाणी हा गर्जनेचा प्रकार घडून पाऊस येऊ शकतो. हे देखील 4 ऑगस्टचा अंदाज आहे. 5 तारखेला सुद्धा हे असंच घडणार आहे आणि 7 पासून वातावरण हळूहळू मोकळं व्हायला सुरुवात होईल. पण महाराष्ट्राला मी मागच्या वेळेस खूप वेळेस सांगितलंय की वातावरण हे पूर्णतः मोकळं नाही, पण चांगल्या पद्धतीचं मोकळं वातावरण 7 तारखेपासून 6 तारखेपासून होणार आहे. त्यानंतर शेतामध्ये वापसा होणं, परत 7-8 तारखेपर्यंत बिलकुल पाऊस कमी असणं आणि सगळी कामे करता येणार अशी कंडिशन त्या काळामध्ये. हॅलो साहेब. साहेब मग एक मुख्य प्रश्न होता मला लक्षात आला बघा. हं. तुमचे बरेच काही ऑडियन्स आपल्या चॅनलला किंवा तुमच्या पण चॅनलला कर्नाटकमधील जोडलेले तर त्यांचे म्हणजे मागील 3-4 वेळेसपासून प्रश्न होते. मला लक्षात नाही राहिले विचारायचे. त्यांचं म्हणणं आहे की आमच्या कर्नाटकमध्ये पाऊस कसा राहील? कर्नाटक राज्याचं सांगायचं झालं तर कर्नाटकची त्यांचा जो जिल्हा असेल त्यांनी तो सांगायचा आहे नेक्स्ट टाइमला. हो, हो, तर हो. कर्नाटकबद्दल मी थोडक्यात बोलतोय. तर आता बेळगाव असेल किंवा इतर कुठलेही गाव असतील, त्या शेतकऱ्यांनी आपल्या गावांची माहिती टाकत चालायची म्हणजे मला लक्षात येईल की तुमचा भाग कोणता आहे म्हणून. हो, ठीक आहे. हो ना. तर आता बेळगावपासून सुरुवात करूयात. निपाणी भाग असेल, हुबळी परिसर असेल, किंवा शिवम गोमुंदा परिसर असेल, या भागातले शेतकऱ्यांना विनंती आहे तुमच्या भागामध्ये वातावरणाची जी तीव्रता आहे
ती तीव्रता कोकण किनारपट्टीसारखीच राहणार आहे. आणि विशेष म्हणजे वातावरणामध्ये जो जोर आहे, वारे असणार आहेत. हो, हो. एकच मिनिट हा. कर्नाटकची अपडेट अशा प्रकारे ते वारे असणार आहेत. ऊन, सूर्यप्रकाश या दोन्ही गोष्टी असणार आहेत. पण पावसाच्या पाण्याच्या थेंबाची जी जाडी आहे ती कमी प्रमाणात राहील तुमच्या भागामध्ये. हो, हो. त्यामुळे शक्यतो जो जोर आहे तो नाहीये आणि धुरकटपणा, ढगाळ वातावरण, धुळीचा परिणाम अशा पद्धतीचं वातावरण पुढचे 4 दिवस आहे. तेच म्हणलं कारण की साहेब ते काय होतं कारण की यांच्या कसं आहे जे प्रश्न विचारतात ना त्यांचा जिल्हा जर कळला ना तर ऍक्युरेट माहिती देता येईल. आणि आता पूर्ण कर्नाटक काय सांगणार आहे? कर्नाटक राज्य सुद्धा खूप मोठं आहे. हो ना, हो ना. तेच, तेच. आता हुबळीचा विचार केला तर हुबळीमध्ये सुद्धा वातावरण पुढचे 2-3 दिवस कमीच आहे. आणि यांना फक्त एक 7 तारीख कर्नाटक जिल्ह्यासाठी बरी येणार आहे 7 तारीखमध्ये. 7 तारखेला हुबळी असेल, बिजापूर असेल, बेळगाव असेल इकडे मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होऊ शकतो. पण भाग बदलत होणार आहे. हो. आणि यांच्या भागामध्ये खंड चालू होतोय 10 तारखेपासून. तेच म्हणलं कारण की त्यांचे कमेंट होते तर साहजिकच आहे त्यांना कळून चुकला नाही पुढची कमेंट हां. आणि कर्नाटकमध्ये त्यांना म्हणा उद्या तुम्हाला झडीचं वातावरण आहे. वारे आणि ढगाळ वातावरणाची बाजूमधून सूर्यदर्शन होणार आहे ना दुपारपर्यंत 3 तारखेपासून. हो, हो. ओके. धन्यवाद, धन्यवाद साहेब खूप खूप. धन्यवाद.